अगं एकटीच काय करतेस? मी करते ना मदत तुला. सतरंज घालायच्या साध्या काय एवढ्या गाद्या गिद्यांचा आजमा घालायच्यात की मदत करता एवढी? अगं बाई सतरंज घालायचे असलं तरी उडबस करावीच लागते ना ग. घर काय गेलं हातात ना, थोरल्या सुनबाई सगळ्याच गोष्टी विसरल्यात. उठ सुट माहेर जात असते. अहो त्यांची आई आजारी आहे म्हणून तर त्या आल्या आहेत ना मुंबईत त्यांच्या भावाकडे. आणि माझं लग्न झाल्यापासून मी तरी नाही पाहिलंय वहिनींना तिथे गेलेलो ना. आणि वहिनीच काळजी घेणार ना आईची. म्हणूनच पूर्वीचे लोक मुलगी करून घेण्या अगोदर तिला भाऊ आहे की नाही बघत असत. तर म्हातारपणी मुलीचा एवढेच मुलीचे तोंड बघायला मोकळे. आमचं नशीब थोर. आणि तिची आई आजारी आहे ना, मग हा निरंजन कशाला बरोबर? म्हणजे काय? निरंजनचा आई वडील आहेत वाऱ्यावर? कोण विचारते त्यांना? सगळं बघून ना जीवाची घालमेल होते नुसती माझ्या. हातपाय दड आहेत तर ही अवस्था आहे. उद्या दुर्दैवाने जर हांतरुणात पडायची वेळ आहे तर काय होईल कोणाच ठाऊक. काय ग बाई कशाला चिडचिड करतेस ग ललिता? जा जरा दोघं जण पाय मोकळे करून या. जा जा. नाही नाही नको नको, आज मी इथेच झोपणार आहे. मला जरा भीती वाटते. कसली भीती वाटते भाऊजी? कोणाची भीती वाटणार आहे? आणि काय चोरी केले का? चला पाय मोकळे करून येऊ. तू आहेस ना, मग चल. आई किती चिडचिड करताय. मला काय वाटतं माहितीये का, जोपर्यंत घराची सोय होत नाही आई अशाच वागत राहणार. आज दिवसभरात यांचाही फोन नाही आला. वहिनी आणि भाऊजी तिथे बिझी आहेत. मला काय करू ना कळत नाही. अगं मग तू कर नीलला फोन. नाही नको, ते आधीच टेन्शन मध्ये आहेत. त्यात मी काही बोलून गेले ना तर टेन्शन वाढेल. घराचं काय झालं? 2 घरं शॉर्टलिस्ट केली आहेत. म्हणजे फार मोठी नाही आहेत पण आम्हाला पुरेशी आहेत. आणि चांगली गोष्ट म्हणजे ह्यांचं ऑफिस आणि माझा क्लास ना जवळ आहे त्या घरापासून. म्हणजे ना पेट्रोल आणि बसचा खर्च वाचेल. आम्ही तिथेच शिफ्ट होतो. हे चांगलं झालं. शाबास आनंदी. बाबा वसंतराव. हे असं घर तोडण्यासाठी दुसऱ्याच्या भरल्या घरात पाठवलं का तुला आम्ही? बाबा खबरदार मला बाबा म्हणालीस तर. एका मुलाला त्याच्या आई वडिलांपासून तोडतीयस तू. तुला मला बाबा म्हणण्याचा अधिकार आहे? वसंतराव ऐका ना, तुम्ही डोक्यात राग घालू नका, जरा ऐकून घ्या. अहो, काय ऐकून घ्यायचंय वच्छात त्या? आणि तुम्ही सुद्धा हिला या कामात मदत करताय. काय स्वानंदी, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आम्हाला. भ्रमनिरास केलायस तू आमचा स्वानंदी. आता तुझ्या तोंडून ऐकलं नसतं ना तर संपदाने जे सांगितलं त्यावर विश्वास देखील ठेवला नसता आम्ही. तू घर तोडतीयस? वसंतराव अहो हे मंत्र तुम्ही बसा बसा, मी सांगते काय झालं तात्या, ते. नको. सांगू दे मला. नका सांगू. बघितलंच नाही म्हणता लाज आहे का हिला? नका सांगू म्हणतीये. ही अंजलीची मुलगी आहे आणि त्याची पुतणी आहे. त्या दोघींनी घर बांधून ठेवलं आणि तुम्ही दोघी कार्ट्यांनी लाज आणलीत मला. ती थोरली तशी तर ही अशी. गुणी मुलगी म्हणून कौतुक केलं, हे गुण उधळतेस तू? अगं का केलंस असं? दादा आणि वहिनींनी तुमच्यासाठी काही कमी केलं होतं का म्हणून हे असं वागून त्रास देताय त्यांना? एक लक्षात ठेव स्वानंदी, तुझे सासू सासरे संकटात आहेत आता. चोरीच्या धक्क्यातून अजूनही सावरले नाही. त्यांची साथ जर सोडलीस ना तू तर आमच्याकडून कसलीही अपेक्षा धरू नकोस. मूर्ख आहे तुझी आई. डोळे फाडून तोरणं बनवत बसलीये. हे असं तुटलेल्या घराला तोरण बांधणार आहेस तू? हा?
म्हणूनच विसरलीस तोरण घरी. नाही बाबा. काही ऐकायचं नाहीये तुझं. चले म्हणता. वसंतराव, ओ वसंतराव. का नाही सांगू दिलंस मला? हा, अगं त्यांना सत्य कळलं असतं तर काहीतरी आता झालाय त्यापेक्षा जास्त त्रास झाला असता. म्हणून सगळं सहन करत बसलीस. ते असं बोलले ना मला, आता राग निवळेल त्यांचा. पण खरं सांगितलं असतं ना तर ते त्यांना सहन नसतं झालं. त्यांना माझा राग करू दे, चालेल मला, कारण आयुष्यभर पुरेल एवढं प्रेम पण केलंय त्यांनी माझ्यावर. पण माझ्या दुःखाने ते दुःखी झालेले मला नको. मला नाही पटत. मी सांगते त्यांना. आता नको प्लीज. नाही ग. आनंदी, तुझे बाबा आणि काका आले होते ना? अगं आम्हाला दिसले ते दोघे बाहेर आता. मी त्यांना हाकही मारली पण त्यांचं लक्ष नव्हतं. रागात वगैरे नव्हते ना ते. आई काही बोलली नाही ना त्यांना? नाही, आई कशा बोलतील, त्या बाहेर गेले. भडका संपदामुळे उडालाय. तिला कळलं कसं? तिलाच विचारते. आत्या, बच्ची आत्या? ह्या कशाला आत्ता फोन करतायत? बोला बच्ची आत्या. काय ग, लाज नाही वाटत तुला? स्वतःच घर मोडून बसलीस, आता बहिणीच्या घरावर निखारे ठेवायला निघालीस तू. जे बोलायचे ते स्पष्ट बोला, म्हणजे मला स्पष्ट उत्तर देता येईल. काय गरज होती वसंतरावांना सांगायची? सगळं कळलंय मला, खोटं बोलायचं नाही. वा, बाबा लाडक्या स्वानंदीवर चक्क चिडले. चला, चांगलंच झालं. अरे माणूस की ऐकी नाही तुला. छान. काय झालं? तुम्हाला का त्रास होतोय? तुमच्या लाडक्या नीलने माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंय, तेव्हा नाही तुम्हाला वाईट वाटलं? तुझ्या आयुष्याचं वाटोळ तू स्वतः केलंस, आणि या कारवाया अशाच सुरू ठेवल्या ना तर देव आणखी शिक्षा देईल तुला. ते माझं बघून घेईन मी. तुझं तुलाच बघावं लागणार ग, कारण यापुढे तू एकटीच पडणार आहेस. पण एक लक्षात ठेव, स्वानंदीच्या सुखाच्या आड येण्याचा प्रयत्न केलास ना तर सोडणार नाही मी तुला. मी वसंतरावांना खरं सांगेन. हॅलो बच्ची आत्या, मी पण बाबांना काही खोटं सांगितलं नाहीये. जे खरंय तेच सांगितलंय. स्वानंदीला पाहिलंय मी स्वतः ब्रोकरशी बोलताना. त्याच ब्रोकरकडनं मी सुद्धा घर घेतलीये. मग स्वानंदी ब्रोकरशी बोलताना तुला दिसली तर मग स्वानंदीशी स्वतःहून बोलायचं होतं ना. वसंतरावांना सांगायची काय गरज होती? आग लावायची काय गरज होती तुला? हे, मला काही गरज नाही वाटली तिच्याशी बोलायची. आणि तसंही माझे आई बाबा स्वानंदी स्वानंदी असा जप करत असतात ना, त्यांनाही कळू दे त्यांची लाडकी स्वानंदी कशी आहे.
नाही हो, माझी स्वानंदी असं नाही वागणार. अगं आम्ही आमच्या कानाने ऐकलंय. विचार हेमंताला. हो बहिणी, म्हणजे ती म्हटली माझा क्लास आणि यांचं ऑफिसही जवळ पडेल तिथून. पण नील आणि स्वानंदी तर वच्चीच्या घरी आहेत ना. म्हणजे मग ललिताबाई आणि माधवराव त्यांच्याच घरी असतील ना. तरी सुद्धा त्या वॉचमननं हेमंताला घरात का नाही घेतलं? हो, आणि यांनी स्वानंदीचं नाव विचारलं ना. नाही म्हणजे तिकडचा वॉचमॅन यांना ओळखत असेलच ना. हो, म्हणजे मला पण तसंच वाटत होतं, पण तो म्हटला स्वानंदी विनंदी कुणी नाहीये इथे. मग गोंधळलो ना मी. अरे मग तू सांगायचंस ना तेव्हा की त्याच्या सासू सासऱ्यांना भेटून येतो म्हणून. अरे हो रे, म्हणजे ते डोक्यातच आलं नाही, लक्षातच राहिलं नाही माझ्या. हेमंत, तुझ्या बघण्यात आणि ऐकण्यात काही गोंधळ झाला नाहीये ना? अरे असं काय करतोयस दादा, संपदा नाही का म्हणाली आपल्याला. आणि आज आपण सुद्धा स्वानंदीला वच्चे आत्यांच्या घरी बघून आलो ना. तसंही उद्या ऑफिसवर जाण्याच्या आधी मी त्यांच्या घरी जाऊन येतोच. हे स्वानंदी जे काय वागली आहे त्याची माफी मागायचीच आहे मला त्यांनी. मीही उद्या शाळा सुटल्यावर जाऊन येते तिथे. थोडस ऑड वाटतंय, पण आता इलाजच नाहीये. वा, ग्रेट. या आलात जखमेवर मीठ चोळायला. कधीतरी आई बाबांचे डोळे उघडायलाच हवे ना. माझ्यामुळे अशी उगाचच त्यांना कोणाची माफी नाही मागावी लागली. उगाच आगाऊपणा करू नकोस हं, संपे. तुझ्यामुळं महेश समोर नाक कापलं गेलंय माझं. आणि माफीच्या पलीकडे गेलंय तुमचं प्रकरण. हं? त्याचं काय आहे ना बाबा, तुम्ही माझ्यावर कधीच विश्वास नाही ठेवला. थोडासा जरी विश्वास माझ्यावर ठेवला असता ना, तर आज ही वेळ माझ्यावर आणि तुमच्यावरही आली नसती. मग काय, तुमच्या तर खास विश्वासातली आहे ना स्वानंदी. आज बघा तिने काय वेळ आणली आहे तुमच्यावर. जी माणसं नेहमी तुमची मदत मागायला येतात, आज त्यांचीच माफी मागणार तुम्ही. वा, हे बरं चालतं तुम्हाला बाबा. ऐक, त्या चोरांना शोधण्याच्या नादात ना पायाचे तुकडे पडले माझ्या. पडू देत तुकडे पडले तर, पण इंद्रनील यायच्या आत ते चोर सापडले पाहिजे. आता बच्ची मावशी आपल्याला आपल्याच मुलाच्या हाती सुळावर चढवते. हो ना, एक संधी सोडत नाही बाई. नशीब पण असं आहे की तिच्याच घरात येऊन पडायची वेळ आली आपल्यावर. एवढ्या मोठ्या वस्तीत त्या चोरांना शोधायचं कसं? शोधायलाच लागणार आहे. हे काय साधे सुधे नाही, तेवढे लांब केस काय प्रत्येकाचे नसतात. हो हो हो, प्रयत्न करतोच होत ना आपण. प्रयत्नांना फळ यायलाच हवं, नाही तर बच्ची मावशी सोडणार नाही का आपल्याला. कारण फारच गळ्याशी आलंय. म्हणजे सगळ्यांना कळलं ना तर प्रत्येकाला उत्तर देता देता नाकी नऊ येईल आपल्या. त्यात त्या वसंतरावांची टांगती तलवार आहेच डोक्यावर. आपणच व्याही करून घेतलंय त्यांना, ते असणारच मध्ये मध्ये. आणि त्यांना जर सत्य कळलं ना तर क्षीरसागरांच्या शेजारी कोठडीत नेऊन बसवतील आपल्याला. एका मुलाला त्याच्या आई वडिलांपासून तोडतीयस तू,
तुला मला बाबा म्हणण्याचा अधिकार आहे. भ्रमनिराश केलायस तू आमचा स्वानंदी. आता तुझ्या तोंडून ऐकलं नसतं ना तर संपदाने जे सांगितलं त्यावर विश्वास देखील ठेवला नसता आम्ही. मूर्ख आहे तुझी आई. डोळे फाडून तोरणं बनवत बसली. हे असं तुटलेल्या घराला तोरण बांधणार आहेस तू? हा, स्वानंदी, स्वानंदी. ठीक आहे बाई. बाई, सासूचं काही खरं नाही. मीरा वाटणार ही पोरगी डोक्यावर. हो वाटेनच, पण डोक्यावर नाही, मिक्सर मध्ये. आणि सासूबाईंनाही मिक्सर मध्येच वाटायला शिकवेन. कसली गठ्ठी काय कोमेजून गेलीस अगदी. कशी होतीस तू? काय झालंय आता तुला? मला बाई तीच स्वानंदी हवी, ती ललिताची सून म्हणून. ती आहे बाळा तुझ्यात, पण जबाबदारीचं ओझं इतकं वाढलंय की दबून गेलीस तू. काही हरकत नाही, मी माझ्या त्या जुन्या स्वानंदीला बाहेर काढेन. हो, हे करायलाच हवं मला. बोलते ती तुच्ची, करते ती वच्ची. औषध औषध. हो मला माहिती, हातपाय दुखतायत तुमचे, त्याच औषध दिलं डॉक्टरांनी आपल्याला. हा? आता एवढी माणसं आपल्याकडे आली आहेत, पूर्वीसारखे झोपत नाही तुम्ही, त्यांची बोलणं ऐकत बसता. हा? झोपायचं की नाही? आपण आजारी आहोत की नाही? हा? आहोत की नाही आजारी? मग आराम नको का करायला? हा? तुम्ही जरा झोपलात ना, मला देशपांड्यांकडे जाऊन यायचंय. हो, जायला हवं ना. हो, त्या दिवशी वसंतराव कसं बोलून गेले. पोरीचा चेहरा एवढूसा झाला. एक तर बिचारीचा नवरा नाही इथे, तशीच गेलीये कामावर. जाऊन येते ना मी. काय हो तुम्ही फार बाई लहान मुलासारखं करता. नाही झोपा. नाही जात, नाही जात, नाही जात. झोपा. काय ग बाई, संपदा तिकडे काय सांगत असेल कोणास ठाऊक. वसंतराव तर चिडलेलेच आहे. आजी आणि अंजलीला खूप मोठा धक्का बसला असेल. दुःखी झाल्या असतील बिचाऱ्या. अंजली, काय मिळवलं मी या दोन मुलींना जन्म देऊन? मुलगा नाही याची कधी खंत वाटून घेतली नाही, कारण खात्री होती या दोन्ही मुली नाव राखतील. पण काय झालं? मोठी घराबाहेर पडून परत इथेच येऊन टिकली आणि धाकटीने तर घरच फोडलं. दोघी हाताबाहेर गेले. अंजली, अगं एकाचा राग दुसऱ्यावर कशाला काढतेस? आई मग मी काय करू? मला काही सुचत नाहीये. बैस आधी, बैस शांतपणे. कशाला त्रास करून घेतेस ग उगच? मग मी काय करू आई, तुम्हीच सांगा. तुमची मोठी सून म्हणून या घरात आले, तुमच्या पावलावर पाऊल ठेवून एक घर बांधून ठेवलं. धाकट्या दिरावर आणि जावेवर आईसारखी माया केली. कधी परकेपणा नाही शिवला माझ्या मनाला, आणि माझी मुलगी अशी वागते. बाकी सगळ्या जगाचं जाऊ द्यावं, पण मी देवाला कसं तोंड दाखवू? शांत हो, शांत हो. आणि मी काय विचारते त्याचं उत्तर दे. तुला खरंच असं वाटतंय की स्वानंदीनं घर फोडलं असेल? अहो, मला वाटून आणि न वाटून काय उपयोग आहे? जे झालंय ते आलंय आपल्या समोर आता. पण जे आपल्या समोर आलंय ते स्वानंदीनंच केलंय असं तुला वाटतंय?
नाही, अगदी मनापासून सांगा मला अंजली. नाही आई, माझं मन नाही मानत हो. अहो म्हणून तर चिडचिड होते. माझ्या पोरीच्या डोळ्यात मी प्रामाणिकपणा पाहिलाय. माझी नजर नाही चुकायची. अहो तिला जन्म दिलाय मी. हो ना, मग आधी रडू थांबव, पुस आधी डोळे. आपण आत्ता वच्चीकडे जाऊया आणि स्वानंदीशी बोलूया. त्याशिवाय मला सुद्धा चैन नाही पडणार ग. नको आई, आई म्हणून तर मी हरलेच आहे. त्यात आता स्वानंदीला भेटून यांना विचारल्याशिवाय, यांच्या नजरेतून बायको म्हणून मला उतरायचं नाहीये. माझा देवावर विश्वास आहे. जे खरं असेल ना, आपोआप समोर येईल.